हे दादा पवार गेले, बरं झालं. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं भलं झालं, मराठवाड्याचं भलं झालं. कमीत कमी आपल्या मोदी सरकारला हे तर कळलं, जे वाईट करतो तो मेला, जे वाईट नाही करीत तो झाला. कमीत कमी एवढं तर कळलं आपल्याला. इकडे बघा, कमीत कमी एवढं तर कळलं आपल्याला, जो 87,000 कोटीचा घोटाळा करतो त्याचा पोरगा. माझी शासनाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे आणि विशेष म्हणजे तरुणांना विनंती की हा जो भाडे आहेत ना, स्वर्गीय अजितदादाबद्दल जो बोलतोय ना, जो भोगतोय ना, तर याची आहे ना एकदा नागी ठेचली पाहिजे. जशी तो नाही का आपल्या राजसाहेबाबद्दल बोललो होता, पोरांनी कसं तुडवून काढलं त्याला, तसं याचा सुद्धा एकदा झाला पाहिजे. महाराष्ट्रात राहतो रे तू, महाराष्ट्रात राहतो. या गोष्टीचं भान ठेव जरा. मराठी बोलतो ना काय. आणि ज्या व्यक्तीचा जिथं विरोध करायचा ना, तिथं विरोध पण करायचा असतो, समजलं ना. या गोष्टीचं भान ठेव जरा. आता हा अजितदादाबद्दल जे काय बोलला ना, तर याचा शोध घ्या. हा तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कुठंतरी असेलच. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला, याचा अर्थ हा कुठंतरी असेल. त्याचं नाव गाव जे काय असेल ना, ते कमेंट करा. मग बघू याची पण घेऊ याची पण सोय काय. कारण की उपमुख्यमंत्र्याबद्दल बोलतोय, हा राजकीय नेत्याबद्दल बोलतोय, विशेष म्हणजे जो व्यक्ती स्वर्गीय आहे त्याच्याबद्दल बोलतोय. लाज वाटली पाहिजे तुला, लाज.